राजू वाघमारे यांना सुद्धा मला हेच विचारायचं आहे की आज ठाण्यामध्ये जे काय झालं त्याच्यानंतर आपल्या मित्रपक्षाच्या अनुषंगाने आपली सध्या भावना काय आहे, खास करून ठाण्याच्या संदर्भात? नाही बघा, आमची भावना पहिल्यापासून आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हेच सांगत आलेले आहेत की महायुतीमधूनच आपल्याला लढायचंय. राहिला प्रश्न ठाण्याचा, तर ठाण्याला काही भाजपच्या उतावळ्या नेत्यांकडून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या गेल्या आणि त्या महायुतीच्या संपूर्णपणे स्थितीला मारक असणाऱ्या भूमिका होत्या. पण नंतर आदरणीय महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळी सांगितलं की अशा प्रकारची वक्तव्य नको आहेत, महायुतीत कोणीच अशी वक्तव्य करू नका की ज्याच्यामुळे इतर पक्षांना त्रास होईल किंवा इतर पक्षांची परिस्थिती किंवा कोंडी करण्याचा प्रयत्न आपण करू नये, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. आता जी भूमिका आमच्या पक्षाच्या काही नेत्यांनी घेतली ती कार्यकर्त्यांची भूमिका होती आणि कार्यकर्त्यांनी ती मात केली होती की ठाण्यामध्ये स्वबळावर लढायचं. तर मला असं वाटतं की हा प्रश्न संपूर्णपणे आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबच सोडवणार आहेत आणि महायुतीच्या बाबतीत जो काही निर्णय असेल तर तो निर्णय आमचे नेतेच घेतात. त्याच्यामुळे बाकीचे कार्यकर्ते किंवा इतर नेते काय बोलतात याला काही तेवढं महत्व नाही. जे महत्व आहे ते आमचे सर्वोच्च नेते आदरणीय शिंदे साहेब जे बोलतात त्यालाच आहे. आणि शिंदे साहेब नेहमी म्हणत आलेले आहेत की महायुतीमध्ये आपल्याला लढायचंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. राजूजी, एक 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 प्रश्न मला विचारायचा. तुम्ही म्हणाला की काही उतावळेपणाने काही नेत्यांनी भाजपच्या काही विधानं केली, ते नेते कोण हे जाणून घ्यायला आम्हाला फार उत्सुकता आहे. आणि त्याचबरोबर आज तुम्ही जो एक बॅनर लावलेला आहे मुंबईमध्ये, त्याच्यामध्ये महापौर हा शिवसेनेचाच असं म्हटलेलं आहे आणि मातोश्रीच्या दारात कलानगरमध्ये हा बॅनर लावलेला आहे. तर म्हणजे यातनं एक तर सिद्ध होतंय की रोख कोणाकडे, पण त्याचबरोबर एकाच ठिकाणी जाणारा रोख आहे हा, का सर्वच पक्षांना कुठेतरी तुम्ही हे सांगताय? नाही बघा, एक लक्षात घ्या, निवडणुका ज्यावेळी येतात त्यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना आपल्याला उत्तेजन करायचं द्यायचं असतं, त्यांचे म्हणणे ऐकायचं असतात. शिवसेनेचं आमचं वर्चस्व या मुंबई महानगरपालिकेमध्ये अगदी घराघरामध्ये पोहोचलेली आहे. शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार, धर्मवीर आनंद दिघेंचे विचार घेऊन या मुंबई शहरामध्ये जी कामं आम्ही गेल्या 2.5 वर्षात शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना झालेली आहेत, त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला असं वाटतं की बरोबर आहे. पण राजू शिवसेनेचा वाघमारेजी, मुद्दा असा आहे की या बॅनरमधनं दिलेला इशारा नक्की कोणाला आहे? हा ठाकरेंना आहे का हा भाजपला पण आहे? कारण जेव्हा भाजपची पहिली सभा झाली तेव्हा महायुतीचा महापौर अशी घोषणा भाजपकडनं करण्यात आलेली होती, पण इथे मात्र शिवसेनेचाच महापौर असं म्हटलं गेलं. आमचा इशारा अजिबात भाजपला नाही. भाजप आमचा मित्र पक्ष आहे, आमचा मोठा भाऊ आहे आणि महायुतीमध्येच आम्ही लढतोय. हा इशारा आम्ही जो मातोश्री समोर बॅनर लावला हा त्यांनाच दिलेला आहे. कारण त्यांचं चाललेलं आहे की महाविकास आघाडीचा महापौर होईल, उद्धव उभाटाचा महापौर होईल, असं त्यांचं जे चाललंय. तर हा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे. आमच्या मित्र पक्षात आम्ही इशारे वगैरे देत नाही. आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत. असेच काही इशारे, अशाच पद्धतीच्या काही घटना महाविकास आघाडीमध्ये सुद्धा दिसत आहेत. सचिनजी, मी तुमच्याकडे येते.